आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रील स्क्रोल करता करता मोबाईलवर किती वेळ घालवतो हे कधी कधी आपल्याला सुद्धा लक्षात येत नाही। म्हणजे हल्ली तर 3 वर्षाच्या बाळापासून ते 70-80 वयापर्यंतच्या आजी आजोबांच्या हातात सुद्धा मोबाईल सहज दिसून येतो। एकंदरीतच सगळ्यांना मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे असं आपण नेहमीच ऐकतो आणि त्याचे दुष्परिणाम सुद्धा होतात, ज्याचा झोप येण्यासाठी प्रॉब्लेम होतो, मानसिक आरोग्यावर सुद्धा त्याचा परिणाम होताना दिसून येतो। मात्र आता या सगळ्यावरच उपाय म्हणून जपानमध्ये एक भन्नाट निर्णय घेण्यात आलाय। तो म्हणजे असा की नागरिकांना कामाच्या आणि शाळेच्या जबाबदाऱ्यांच्या व्यतिरिक्त स्मार्टफोन, टॅबलेट आणि कम्प्युटर हे फक्त दिवसातून 2 तास वापरण्याची परवानगी दिली जाणार आहे, अशी घोषणा टोकियोचे महापौर मासामी कोकी यांनी केली आहे। जर या नियमावर सहमती मिळाली तर ऑक्टोबर पासून टोकियोमध्ये हा निर्णय लागू केला जाणार आहे। 2020 मध्ये जपानी शहर कागावा इथे आधीच हा नियम बनवण्यात आला असून त्याचं पालन सुद्धा केलं जातंय। कोकी यांनी असंही स्पष्ट केलं की जरी या नियमाचं पालन झालं नाही तरी सुद्धा कोणालाही शिक्षा होणार नाहीये। मात्र स्क्रीन टाइम 2 तासापर्यंत मर्यादित ठेवत हे केवळ एक मार्गदर्शक तत्व आहे। आपल्याला फोनचं लागलेलं हे व्यसन कमी करण्यासाठी हा नियम बनवण्यात आला आहे। मात्र आता असा नियम जर भारतात बनवला तर याचं कितपत पालन होईल असं तुम्हाला वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।